सर्वांना सुप्रभात Praise the Lord. आणि प्रभूची स्तुती असो. Give glory to the God is the title of this psalm. आणि परमेश्वराची स्तुती असो हेच या स्तोत्राचं शीर्षक आहे. Amen. मॅन. So this psalm is written by King David, आणि हे स्तोत्र दावीद राजाने लिहिलं आहे. and this psalm itself, it is praising the Lord. आणि हे स्तोत्र स्वतःहूनच त्या प्रभूची स्तुती करत आहे. Not that it's calling us to give him praise or to praise him, but the psalm itself is praising the Lord in this text. आणि या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की आपण देवाची स्तुती करत नाही तर प्रभू स्वतःच किंवा हे स्तोत्र स्वतःहूनच प्रभूची गुणगान करत आहे. So let's begin with verse 1. आणि आपण वचन 1 मध्ये पाहूयात. And just before we proceed, we don't have the exact date or the historical setting when this psalm was written, but we know that King David wrote it. आणि पुढे जाण्या अगोदर हे स्तोत्र नेमकं कधी लिहिलं गेलं आणि ते कोणत्या काळात लिहिलं गेलं याबद्दल आपल्याला निश्चित असं ठाऊक नाही, परंतु दावीद राजाने हे लिहिलं आहे हे निश्चित आहे. Truly, before David's kingship, he was a shepherd. He might have seen nature. So the psalm talks specifically about the things that happen in nature. आणि हे स्तोत्र दावीद राजा म्हणण्या अगोदरचा असावा असं म्हणू शकतो, कारण की तो त्या अगोदर जसा तो मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळ या नात्याने जेव्हा तो निसर्गामध्ये राहायचा तर आपल्याला त्या निसर्गातल्या सर्व गोष्टींबद्दल या स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. And he talks more about the God who created everything. आणि हे स्तोत्र त्याच देवाबद्दल बोलतं ज्याने या सर्व निसर्गातल्या गोष्टी बनवल्या. So let's start with verse 1. आणि स्तोत्र वचन 1 मधून आपण मग पाहूयात. Ascribe to the Lord, O heavenly beings. Ascribe to the Lord glory and strength. अहो दिव्य दूत हो, परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या. It's calling to give glory to the Lord. There are two sects here. One is the heavenly beings. It could be angels, cherubim, seraphim, and in other translations, it says as men, manly men. आणि इथे जर पाहिलं आपण की परमेश्वराला श्रेय द्या हे दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत, परंतु सर्वप्रथम आपण इथं पाहतो दिव्य दूत हो, तर ते चेरुबिम आणि सेराफिम हे देखील असू शकतात. आणि त्याचं दुसऱ्या भाषांतरमध्ये जर पाहिलं तर ते एक मनुष्य पण आहे. Overall, it can be every creature giving glory to God. आणि मग ते साधारणरित्या जर पाहिलं तर ते सर्व त्याची सृष्टी आहे त्याला त्यांच्यासाठी आहे किंवा त्याबद्दलचं आहे. It says, give glory to the Lord. आणि ते म्हणत आहे की परमेश्वराला श्रेय द्या. Notice it says Lord in capital. आणि इथे आपण पाहतो ते एका इंग्लिशमध्ये LORD कॅपिटलमध्ये ते आहे. It means Yahweh. आणि त्याचा अर्थच आहे की यहावे. It is 18 times in this psalm. आणि ते या स्तोत्रामध्ये जवळपास 18 वेळेस आपल्याला पाहायला And we मिळतं. are going to go through it. आणि आपण त्यामधूनच पाहणार आहोत. Verse 2. वचन 2. Ascribe to the Lord the glory due to his name. Worship the Lord in the splendor of holiness. परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. Why is God supposed to get the glory? It's because due to his name, for his greatness, for his majesty. आणि परमेश्वराला श्रेय देणं का गरजेचं आहे, कारण की त्याचं नावच वैभवी आहे आणि तो फार पराक्रमी असा देव आहे. For what he has done, कारण त्याने ज्या गोष्टी केल्या आहेत त्यासाठी, for who he is. आणि तो कोण आहे त्यासाठी. Verse 3. वचन 3 मधून. The voice of the Lord is over the waters. The God of glory thunders. The Lord over many waters. The voice of the Lord is powerful. The voice of the Lord is full of majesty. वचन 3 आणि 4 मध्ये परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे, प्रतापशाली देव गर्जना करीत आहे, परमेश्वर जलाशयांवर आहे, परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे, परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे. The phrase the voice of the Lord is repeated 7 times in this psalm. आणि परमेश्वराचा ध्वनी ही संरचना या स्तोत्रामध्ये जवळपास 7 वेळा आली आहे. The voice of the Lord means his sovereign say, his sovereign word, which goes forth and accomplishes what it wants to accomplish. आणि परमेश्वराचा ध्वनी म्हणजे इथे एक तो सार्वभौम अधिकारात्मक त्याचा शब्द आहे जो पुढे जातो आणि तो कधीच ढळत नाही.
David says it's all over the waters. आणि इथे दावीद राजा म्हणत आहे की तो तो जलांमधून चढत आहे. The glory of thunders. आणि तिथे हे देखील आहे की प्रतापशाला देव गर्जना पण करीत आहे. The Lord over many waters. आणि परमेश्वर अनेक जलाशयांवर देखील आहे. If you look at the cultural context, many commentators say that it could be in relation to the Canaanites who were the neighbors of Israel. Canaanites. आणि हे जर स्तोत्र जर आपण पाहिलं तर त्यावेळेसच्या इतिहासाच्या नुसार जर पाहिलं तर ते कनान राष्ट्राजवळ बरेच जलाशय होते, त्यामुळे त्याची संरचना तशी आहे. The Canaanites had a polytheistic, many gods view. आणि इथे जर आपण पाहिलं जे कनान राष्ट्र होतं ते अनेक देव ही त्यांची संकल्पना होती आणि ते अनेक देवतांना मानायचे. Like god of sea would be Yam, Y-A-M. आणि ते समुद्राचा राजा याम म्हणून त्याला उपासना करायचे. They had a Baal for the god of storm. आणि तिथे बाल नावाचा देखील एक देव असं ते मानायचे, जो सर्व वादळांचा देव आहे असं ते मानायचे. Baal who is to control fertility. आणि बाल असा देव जो उत्पत्तीचा देव आहे. And commentators say that this could be in response to that, as David is making a contrast here. आणि मग बरेच जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत जे त्यावर टिप्पणी करतात, त्यांचा असा समज आहे की दावीद राजा त्यामुळेच त्या सर्वांवरती जो देव आहे त्याची संकल्पना तो करत आहे. Those gods are false gods. There is one true God who created everything and rules over everything. आणि मग दावीद राजा तीच संकल्पना इथे लागून करून तो हे दाखवून देत आहे की जो आपला याहवे देव आहे तो सर्वांहून श्रेष्ठ आहे आणि या सर्व इतर खोट्या देवांच्या समोर. Verse 4 he says the voice of the Lord is powerful. आणि वचन 4 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे. In the sense that he speaks, nothing can stop it. आणि मग ते अशा प्रकारे आहे की त्याचा आवाज बोलतो किंवा तो उद्गाराला कोणीच थांबू शकत नाही. What he wants to accomplish, he accomplishes, and no one can throttle his plan. आणि जे काही तो सिद्ध करू पाहतो ते कधीच थांबवलं जाणार नाही. The voice of the Lord in verse 4 it says is full of majesty. आणि मग परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय देखील आहे. Meaning of greatness. आणि त्याचा अर्थ आहे की तो एक महान किंवा श्रेष्ठ असा आहे. If you look from verse 5 to verse 9, आणि वचन 5 पासून पुढे 9 पर्यंत जर आपण पाहिलं, it talks about the storm, the voice of the Lord, which goes from the north part of Israel, not to the Israel, not in the Israel, but not to the Israel. There are mountains there of Lebanon and of Syrian, and it goes forth from north till south, which is Kadesh wilderness. आणि इथं जर आपण पाहतो की परमेश्वराचा ध्वनी जो एक वाऱ्यासारखा आहे किंवा प्रतापमय आहे, तो इस्रायल राष्ट्राच्या उत्तरेकडे जिथे फार मोठे असे डोंगर आहेत लबानोन शिरियोन सारखे, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला कादेश जे आहे तिथपर्यंत ते आवाज तो श्रेष्ठ आहे आणि त्याने कंपित होत आहे. So starting from the mountain ranges here, the voice of the Lord breaks the cedars, meaning the trees there. आणि मग इथे आपण पाहतो की ते उत्तरेकडे त्याचा आवाज किंवा त्याचा ध्वनी उसळत आहे आणि तशाच प्रकारे ते जे वृक्ष आहेत त्या वृक्षांना देखील तो भेदून जात आहे. Mountains in front of him tremble. It's like a calf. It's like a young wild ox. आणि इथे आपण पाहतो की त्याचा आवाज जो आहे ते एका लहान वासराला देखील उसळायला लावत आहे. Nothing can stop it. आणि काहीच त्याला थांबू शकत नाही. Then it moves further and then it goes to the wilderness of Kadesh in the south. आणि पुढे जाऊन ते एका कोरड्या जागेमध्ये किंवा Wilderness, I don't know. अरण्यामध्ये ते जात आहे आणि तिथे ते कादेश प्रांतामध्ये ते कंपित करत आहे. This is what the voice of the Lord accomplishes. It's everywhere. From the north to the south, it accomplishes everything. आणि हेच तो परमेश्वराचा ध्वनी सिद्ध करत आहे त्या उत्तरेपासून त्या अरण्यामध्ये देखील. Now, this voice of the Lord in verse 9 makes the deer give birth. आणि इथे आपण वचन 9 मध्ये पाहतो की परमेश्वराचा ध्वनी त्या हरणींना गर्भ गाळण्यास लावत आहे. Idea is like a premature birth.
that the deer gives, hearing the trembling voice of thunder. आणि मग त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या आवाजाने ते वेळे अगोदरच ते गर्भ बाहेर येत आहे. So not only he breaks cedars, not only he trembles the mountains, not only his voice is in the wilderness, but it also causes to give birth. आणि मग इथे आपण पाहत आहे की त्या आवाजाने ते वृक्ष ते आहेत ते देखील ते भेदून जात आहे आणि रानबाईला ते ते देखील उसळत आहे आणि तसंच पुढे इथं आपण पाहत आहे की ते गर्भ देखील काढणार आणि जे झाडं आहेत ते देखील सर्व त्याचे ते पर्णहीन होत आहेत. We see that the Lord has complete authority, complete sovereignty over everything that he has created. आणि मी तर आपण तेच पाहत आहोत की परमेश्वराचा ध्वनी जो आहे जो कशा प्रकारे सार्वभौम आहे. Then we move ahead, verse 10 and verse 11. आणि वचन 10 आणि 11 मध्ये पुढे आपण पाहतो. The Lord sits enthroned over the flood. The Lord sits enthroned as king forever. आणि परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो आणि परमेश्वर राजसनावर सर्व काळ बसलेला आहे. It says that he's enthroned over the flood, meaning he has complete control over the flood. आणि इथे आपण पाहतो की जो परमेश्वर आहे तो जलप्रलयावर आरूढ आहे आणि त्याचा अर्थच असा आहे की त्या सर्व गोष्टींवरती त्याचा प्रभाव आहे किंवा त्या सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये आहेत. And it says, Lord sits enthroned as king forever. आणि इथे आपण हे देखील पाहतो की परमेश्वर एका राजसनावर आहे जिथे तो सदा सर्व काळासाठी राजा म्हणून आहे. We can be assured of one thing that nothing that is going to happen in our life is going to be out of God's sight. आणि म्हणून आपण या गोष्टीबद्दल खात्री बाळगली पाहिजे की आपल्याला कधीच काही होणार नाही कारण की परमेश्वराची नजर आम्हावर आहे. Verse 10 it says, the Lord sits enthroned over the flood, the Lord sits enthroned as a king forever. And verse 11, may the Lord give strength to his people, may the Lord bless his people with peace. आणि वचन 10-11 नुसार परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. परमेश्वर राजसनावर सर्व काळ बसलेला आहे. आणि वचन 11 मध्ये परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल, परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देखील देईल. Even in such times of thunder, of storm, of flood, or anything that happens, God will give strength to his people. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जलप्रलय वगैरे सर्व काही या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत जरी असल्या तरी परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देईल. He says, may the Lord bless his people with peace. आणि इथे आपण पाहतो की परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीचे देखील वरदान That देईल. even in such situations, Lord's covenant people will have peace in their lives. आणि मग इथे आपण हे देखील पाहतो किंवा त्याचा अर्थ हा देखील पाहतो की देवाच्या कराराने निवडलेल्या लोकांसाठी देव त्यांना शांतीचे वरदान देतो. Now God, when he was creating the whole universe and everything in it, he created it through Christ, the book of Colossians says. आणि कलसीकराच्या पुस्तकानुसार आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे सर्व सृष्टीची निर्मिती केली. Through him, Christ, everything was made, and in him, in Christ, everything holds together. आणि ते सर्व काही सृष्टीची निर्मिती ख्रिस्ताद्वारे झाली आणि त्या ख्रिस्तामध्ये त्या सर्व सृष्टीला तो एकजूट करतो. That God not only creates the universe, but he also runs it. आणि प्रभू फक्त सृष्टीची निर्मिती करत नाही तर त्या सृष्टीला तो चालवतो देखील. And we as his people, we call ourselves his people in Christ's name only. आणि आपण आपल्या स्वतःला त्याचे लोक म्हणून तेव्हाच ओळख आपली होते कारण ती ख्रिस्तामध्ये होते. The work of salvation that he has done in our lives. जे तारणाचं कार्य त्याने आपल्या जीवनामध्ये केलं आहे. So he is not only the God of creation, but also the God of redemption. आणि मग त्याचा अर्थ हा असं होतो की परमेश्वर फक्त निर्मितीचा उत्पादक नाही तर तो त्या तारणाचा उत्पादक देखील आहे. He created everything to bring glory to his name. आणि ह्या सर्व गोष्टीची निर्मिती त्याने ह्यासाठीच केली कारण की या सर्वाद्वारे त्याचं गौरव व्हावं. And even in the work of redemption, we see God sending forth his son Jesus Christ to die for sinners. आणि म्हणून या तारणाच्या सिद्धीसाठी कार्यासाठी प्रभूने त्या ख्रिस्ताला आपल्यासाठी पाठवलं. Sinners who deserved hell and condemnation. आणि आपण जे पापी आहोत आपल्या सर्वांना जे
पापाची दंडाज्ञा आणि मरण हे आपल्यासाठी निश्चित होतं. But Jesus went forth to the cross and died for our sins. आणि प्रभू वेळेमध्ये आपल्यासाठी त्या क्रुसावरती गेला आणि त्याने आपल्यासाठी मरण पत्कारलं. And by believing in Christ Jesus, we have peace. आणि त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आपण त्या प्रभूसोबत शांती पावतो. And that peace which is everlasting, never ending. आणि हीच ती शांती आहे जी अनंत काळची आहे आणि ती कधीच संपणार नाही. So we thank the Lord for the work of creation. आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देतो त्या सर्व निर्मितीसाठी. We thank the Lord for the work of redemption. आणि प्रभूला आपण धन्यवाद देखील देतो त्याच्या तारणाच्या कार्यासाठी. And in doing so, we give glory to the Lord. आणि या सर्व केल्याने आपण त्या प्रभूला उंचावतो. Amen. आमेन.